Sagar coaching classes. To get the latest video, please subscribe the channel. Now, in this lecture, we study the next point, that is बायोन फोर्स. आपण बघूया बायोन फोर्स म्हणजे काय. बायोन फोर्स जो आहे तो बायोन फोर्स ही जी ॲक्टिव्हिटी आहे जी ट्राय दिस मध्ये दिलेली आहे त्याद्वारे आपण समजून घेऊ. टेक अ प्लास्टिक एम्प्टी प्लास्टिक बॉटल. एक प्लास्टिक बॉटल घेणार आहात. पॅक दिस लीड. तिचं जे लीड आहे ते क्लोज करून देणार आहात. अँड पुट दिस बॉटल इन अ वॉटर. ही बॉटलचं लीड क्लोज करून ही बॉटल वॉटरमध्ये इमर्ज करणार आहात. दिस बॉटल विल फ्लोट ऑन अ वॉटर. ही जी बॉटल आहे ती पाण्यावरती फ्लोट होणार आहे. नाउ विथ पुश द बॉटल इन अ वॉटर. नंतर तुम्ही काय करणार आहात, या बॉटलला खालच्या दिशेने पुश करणार आहात. पुश केलं तरी पण ही बॉटल काय होणार आहे, वरतीच तरंगणार आहे. इट विल फ्लोट ऑन वॉटर. ती वरती तरंगणार आहे. सेम इन केस ऑफ बॉल. बॉलला पण जर तुम्ही सेम एक्सपेरिमेंट बॉल सोबत केला, बॉल पण काय होणार आहे, द एम्प्टी बॉल और हॉलो बॉल, जो काही प्लास्टिकचा बॉल असतो तो पण काय होणार आहे, इट फ्लोट ऑन अ वॉटर. नेक्स्ट तुम्ही काय करणार आहात, दिस सेम बॉटल. ही जी सेम बॉटल आहे, दिस सेम बॉटल फिल विथ अ वॉटर टू फुल कॅपॅसिटी. ही जी बॉटल आहे ही पूर्ण याच्यामध्ये वॉटर भरणार आहात आणि ती बॉटल ह्या पाण्यामध्ये टाकणार आहात. टाकल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येईल की ही जी बॉटल आहे जी तुम्ही पूर्ण पाण्याने भरलेली आहे आणि तिचं लीड क्लोज केलेलं आहे, पाण्याने भरून तुम्ही क्लोज करून वॉटरमध्ये टाकली, तर ही जी बॉटल आहे, दिस बॉटल डज नॉट गो टू द बॉटम. ही जी बॉटल आहे ही बॉटमला पण जाणार नाहीये आणि वरती पण फ्लोट होणार नाही. दिस बॉटल फ्लोट इनसाइड द वॉटर. ही जी बॉटल आहे ती पाण्याच्या आतमध्ये फ्लोट होणार आहे. दिस बॉटल डज नॉट गो टू द बॉटम. वाय दिस हॅपन. मग हे असं का झालं, बिकॉज ग्रॅव्हिटेशनल फोर्स, जो काही बॉटलवरती ॲक्ट होणारा जो काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, दॅट इज फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी Fg. हा जो काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स कुठल्या तरी फोर्सने काय होतोय, इथे बॅलन्स केला जातोय आणि वरनं काहीतरी फोर्स ह्या बॉटलवरती ॲक्ट होतोय आणि त्या बॉटलवरती वरनं जो काही फोर्स त्या ॲक्ट होणार आहे तो फोर्स ॲक्ट झाल्यामुळे ही जी बॉटल आहे ही काय होते, फ्लोट इनसाइड द वॉटर. वॉटरच्या आतमध्ये इनसाइड होते. दिस फोर्स इज कॉल्ड ॲज अ बायोन फोर्स. हा जो फोर्स आहे या फोर्सला काय म्हणणार आहे, बायोन फोर्स. द अपवर्ड फोर्स ॲक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट इन अ वॉटर. जो काही अपवर्ड फोर्स आहे जो अपवर्ड डिरेक्शनने ऑब्जेक्टवरती ॲक्ट होणारा जो काही फोर्स आहे, कुठे वॉटरमध्ये असेल किंवा अदर फ्लुइड, कुठलंही फ्लुइड असेल. फ्लुइड मीन्स गॅस सुद्धा असणार आहे. फ्लुइड मटेरियल मीन्स फ्लोइंग सबस्टन्स, वॉटर, गॅस. मग ह्या मटेरियलमध्ये ऑब्जेक्टवरती काय होत असतो, बायोन फोर्स ॲक्ट होत असतो. आणि हा जो बायोन फोर्स आहे, हा बायोन फोर्स या ग्रॅव्हिटेशनल फोर्सला बॅलन्स करतोय आणि बॅलन्स केल्यामुळे दिस बॉटल फ्लोट इनसाइड द वॉटर. ही जी काही बॉटल आहे ती पाण्याच्या आतमध्ये तरंगत आहे. हेच आपल्याला या ॲक्टिव्हिटीवरनं समजतंय. दिस बायोन फोर्स इज ओरिजिनेटेड फ्रॉम वॉटर सराउंड द बॉटल. हा जो काही बायोन फोर्स जो बॉटलवरती ॲक्ट होतोय तो कुठनं ओरिजिनेट झाला आहे, तर हे जे बॉटलच्या सराउंडिंगला जे काही वॉटर आहे तिथनं तो बायोन फोर्स ओरिजिनेट झाला आहे. नेक्स्ट, यूज युअर ब्रेन पॉवर. व्हाईल पुलिंग अ बकेट फ्रॉम अ वेल, द बकेट फुल ऑफ वॉटर
इमर्ज इन अ वॉटर ॲपियर्स टू वेलेस, म्हणजे जी काही वेल आहे, सपोज ही एक वेल आहे आणि ह्या वेलमधनं, ही जी वेल आहे या वेलमधनं एक बकेट आहे, ती बकेट काढत असताना, वरती काढत असताना तिचं जे वजन आहे ते कसं आहे, कमी आहे. सपोज दिस इज अ बकेट, सपोज दिस बकेट इमर्ज इन अ वॉटर. ही जी बकेट आहे ही वॉटर मध्ये काय आहे, इमर्ज झालेली आहे आणि वेल मधनं आपण काय करतोय, तिला पुल करतोय, काढतोय. तर वॉटर मध्ये असताना तिचं वजन कसं कमी आहे, appears to weigh less than when it has been pulled out of water. पण हीच बकेट जेव्हा वरती पुल केल्यानंतर जेव्हा ती बकेट वॉटर लेवलच्या वरती येणार आहे, म्हणजे ती समजा इथे येणार आहे, तर हीच बकेट जेव्हा ह्या पोझिशनला आल्यानंतर, म्हणजे वॉटर लेवलच्या वरती आल्यानंतर, ती जी आहे तिचं जे वेट आहे ते काय असणार आहे, जास्त असणार आहे. इथे ह्या पोझिशनला आल्यानंतर तिचं वेट आपल्याला जास्त वाटणार आहे ॲज कम्पेअर टू जेव्हा ती जी बकेट आहे ती बकेट जेव्हा वॉटरमध्ये होती तेव्हा. मग हे असं का, व्हाय? बिकॉज हिअर इज अ वॉटर अँड वी नो डेन्सिटी ऑफ वॉटर इज ग्रेटर ॲज कम्पेअर टू एअर. आपल्याला माहिती आहे डेन्सिटी काय आहे, जास्त आहे आणि डेन्सिटी पण जास्त आहे. त्याचप्रमाणे इथे वॉटरमध्ये ॲक्ट होणारा जो अपवर्ड डिरेक्शनने जो काही फोर्स ॲक्ट होतोय, कोणता फोर्स, तर बायोन फोर्स. इथे काय होतोय, ह्या बकेट जेव्हा वॉटरमध्ये आहे तेव्हा त्या बकेटवरती बायोन फोर्स अपवर्ड डिरेक्शनने ॲक्ट होतोय आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे, फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी इज ॲक्टेड टू द बकेट ऑन डाउनवर्ड डिरेक्शन. डाउनवर्ड डिरेक्शनला फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी ॲक्ट होणार आहे आणि फोर्स ऑफ जो काही बायोन फोर्स आहे तो अपवर्ड डिरेक्शनने ॲक्ट होतोय. पण एअरमध्ये जर कंपॅरिझन केलं, एअरमध्ये पण काय होतंय, अपवर्ड डिरेक्शनने बायोन फोर्स ॲक्ट होतोय बकेटवरती आणि डाउनवर्ड डिरेक्शनने फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी ॲक्ट होणार आहे. पण दोन्ही ठिकाणचा जर बायोन फोर्सचा जर आपण विचार केला तर इथे ॲक्ट होणारा, जेव्हा बकेट वॉटरमध्ये असेल, जेव्हा बकेट वॉटरमध्ये इमर्ज असेल तेव्हा तिथे ॲक्ट होणारा जो काही बायोन फोर्स आहे हा खूपच जास्त असणार आहे, इज मच ग्रेटर दॅन व्हेन बकेट आउट ऑफ वॉटर. जेव्हा ती वॉटरच्या बाहेर असेल तेव्हा तिथे ॲक्ट होणारा जो काही बायोन फोर्स आहे हा वॉटरमध्ये ॲक्ट होणाऱ्या फोर्सपेक्षा कमी आहे. आणि हा जर फोर्स जर कमी असेल तर बकेटचं जे काही वेट आहे ते आपल्याला कसं जास्त हेवी वाटणार आहे. हेच रिझन आहे की जो काही बायोन फोर्स आहे, जे काही लिक्विड्स आहे, एअरमध्ये पण बायोन फोर्स ॲक्ट होतोय, पण तो बायोन फोर्स ॲज कम्पेअर टू वॉटरचा विचार केला, वॉटरमध्ये पण बायोन फोर्स ॲक्ट होतोय. आपण बघितलं कुठलाही फ्लुइड असेल किंवा गॅस असेल तिथे तो फोर्स ॲक्ट होतोय, पण एअरपेक्षा एअरची डेन्सिटी कमी आहे आणि डेन्सिटी कमी असल्यामुळे तिथे बायोन फोर्स जो काही ॲक्ट होतोय तो कमी आहे आणि वॉटरमध्ये बायोन फोर्स ॲक्ट होतोय तो जास्त होतोय. याचमुळे इथे वॉटरमध्ये अपवर्ड डिरेक्शनने फोर्स इथे ॲक्ट होतोय म्हणून वरती खेचण्यासाठी आपण ती इझिली खेचू शकतो आणि आपल्याला तिचं वजन पण कसं कमी वाटणार आहे. यावरून आपल्याला असं लक्षात येतंय की जो काही बायोन फोर्स आहे, बायोन फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द डेन्सिटी ऑफ फ्लुइड. हा जो काही फोर्स आहे हा फोर्स डायरेक्टली प्रपोर्शनल आहे डेन्सिटी ऑफ फ्लुइड. म्हणजे जी काही डेन्सिटी आहे वॉटरची जास्त आहे, एअरची डेन्सिटी कमी आहे, वॉटरची डेन्सिटी जास्त आहे म्हणून इथे बायोन फोर्स जास्त आहे, एअरची डेन्सिटी कमी आहे म्हणून तिथे बायोन फोर्स लेस. ट्राय दिस.
एक पीस ऑफ थिन ॲल्युमिनियम शीट, एक काय करणार आहात, थिन ॲल्युमिनियम शीट घेणार आहात. डीप इट इन अ वॉटर, वॉटरमध्ये तो डीप करणार आहात. डीप इट इन अ वॉटर इन अ बकेट. व्हॉट डू यू ऑब्झर्व, तुम्हाला काय लक्षात येतं, तो जर ॲल्युमिनियमचा जो काही शीट म्हणजे थिन एकदम पातळ जो काही ॲल्युमिनियमचा पत्रा आहे तो बकेटमध्ये टाकल्यानंतर काय होणार आहे, इट गेट सिंक, तो सिंक होणार आहे. नाउ शेप द सेम पीस ऑफ ॲल्युमिनियम इनटू अ स्मॉल बोट. तो जो अगोदरचा जो काही थिन शीट ॲल्युमिनियमची जी होती त्याला काय केलं आपण, कसला शेप दिला, शेप द सेम पीस ऑफ ॲल्युमिनियम इनटू स्मॉल बोट. त्याला काय केलं, त्याच थिन शीटला आपण बोटचा शेप दिला. प्लेस इट ऑन द सरफेस ऑफ वॉटर, आणि त्याला काय केलं आपण, पुन्हा बोटचा शेप देऊन पाण्यावरती ठेवलं. इट फ्लोट्स इजंट इट, यस इट इज, इट फ्लोट, तो काय होणार आहे, पाण्यावरती फ्लोट होणार आहे. अँड आयर्न नेल म्हणजे लोखंडी खिळा. आयर्न नेल सिंक इन अ वॉटर, आयर्न नेल जर पाण्यामध्ये टाकली तर ती सिंक होते. बट व्हाय डज द मासिव्ह स्टील शिप, आणि मासिव्ह स्टीलची जी काही शिप असेल फ्लोट ऑन इट. आयर्न नेल तर सिंक होते, पण जर मासिव्ह स्टील शिप जर असेल तर ते मासिव्ह स्टील शिप कसं फ्लोट होत असेल वॉटरवरती, किंवा का फ्लोट होतंय ते, बिकॉज द मोस्ट ऑफ शिप एरिया इज टेकन अप बाय एअर. म्हणजे शिपचा जो काही वरचा जो काही एरिया आहे तो मोस्ट ऑफ कशामध्ये आहे, एअरने घेतलेला आहे, किंवा इज टेकन अप बाय एअर. अँड एअरच्या कंपॅरिझनमध्ये एअरचा जर एअरमध्ये असल्यामुळे ती जी शिप आहे ती काय इझिली फ्लोट होते. आणि जी काही आयर्न नेल आहे, आयर्न नेलची डेन्सिटी जास्त आहे, डेन्सिटी ऑफ आयर्न नेल इज ग्रेटर दॅन दॅट ऑफ द वॉटर. वॉटरपेक्षा डेन्सिटी जास्त असल्यामुळे ती काय होणार आहे, सिंकच होणार आहे. When an object deep in a liquid, buoyant force act on it, so the mass of the object is reduced. जेव्हा एखादा ऑब्जेक्ट लिक्विडमध्ये डीप होतं तेव्हा त्याच्यावरती बायॉन्ट फोर्स ॲक्ट होतो अपवर्ड डिरेक्शनने, आणि त्या ऑब्जेक्टचं जे काही वेट आहे ते रिड्यूस होतं. इट इज इझी टू स्विम इन अ मरीन वॉटर, किंवा सीमध्ये किंवा मरीन जे काही वॉटर आहे त्याच्यामध्ये स्विम करणं इझी आहे ॲज कम्पेअर टू फ्रेश वॉटर. व्हाय, बिकॉज द डेन्सिटी ऑफ सी वॉटर इज हाय ड्यू टू द साल्ट डिझॉल्व इन इट. ते जे काही सी वॉटर आहे त्या सी वॉटरची डेन्सिटी जास्त आहे बिकॉज ऑफ साल्ट डिझॉल्व इन इट, आणि डेन्सिटी जास्त असल्यामुळे इट इज इझी टू स्विम इन सी वॉटर ॲज कम्पेअर टू फ्रेश वॉटर. नेक्स्ट एक्झाम्पल, त्याच्यामध्ये आपण एक ग्लास घेतला. इफ वी टेक अ ग्लास अँड पुट अ लेमन इनटू इट, त्याच्यामध्ये एक लेमन टाकलं तर ते लेमन काय होणार आहे, सिंक होणार आहे. पण त्याच ग्लासमध्ये आपण जर 2 टीस्पून जर सॉल्ट ॲड केलं तर तेच लेमन काय होणार आहे, फ्लोट होणार आहे. बिकॉज ड्यू टू द साल्ट डेन्सिटी ऑफ वॉटर इन्क्रीज, डेन्सिटी वाढणार आहे, आणि डेन्सिटी वाढल्यामुळे लेमन काय होणार आहे, फ्लोट होणार आहे. मग हेच आपल्याला इथे समजते की जी काही डेन्सिटी आहे, बायॉन्ट फोर्स त्या लेमनवरती ॲक्ट होणारा जो काही बायॉन्ट फोर्स आहे तो डेन्सिटीवरती डिपेंड असणार आहे. जर डेन्सिटी वाढली, मोर द डेन्सिटी ऑफ लिक्विड मोर इज द फोर्स ऑफ बायन्सी. म्हणजे जर डेन्सिटी वाढली तर तिथे ॲक्ट होणारा बायॉन्ट फोर्स, दॅट मीन्स अपवर्ड फोर्स जो काही ॲक्ट होतोय तो जास्त असेल, आणि अपवर्ड फोर्स जर जास्त असेल तर ते ऑब्जेक्ट फ्लोट होणार आहे. त्याचप्रमाणे व्हॉल्यूम ऑफ द ऑब्जेक्ट, व्हॉल्यूमवरती सुद्धा डिपेंड असणार आहे. बायॉन्ट फोर्स इज मोर इफ द व्हॉल्यूम ऑफ द डिपिंग ऑब्जेक्ट इज मोर. ऑब्जेक्टचा जर व्हॉल्यूम वाढला,
ऑब्जेक्टचा व्हॉल्यूम वाढला तर बायोंट फोर्स जो ऑब्जेक्ट वरती ऍक्ट होतोय तो सुद्धा काय असणार आहे, जास्त असणार आहे. डू यू नो हाऊ इज डिसाइडेड दॅट इन अ ऑब्जेक्ट लिव्ड इन अ लिक्विड will get sink in a liquid, will float on the surface or will float inside the liquid. म्हणजे जे काही ऑब्जेक्ट जे असेल कसं डिसाइड करणार आहे की जे लिक्विड मध्ये असणारे जे काही ऑब्जेक्ट आहे सिंक होणार आहे की फ्लोट होणार आहे, सिंक इन द लिक्विड और फ्लोट ऑन द सरफेस और will float inside the liquid की पाण्याच्या आतमध्ये फ्लोट होणार आहे. हे कसं डिसाइड करणार? फर्स्ट द ऑब्जेक्ट फ्लोट्स इन इफ द बियॉन्ड फोर्स इज लार्जर दॅन इट्स वेट. ऑब्जेक्ट काय होणार आहे, फ्लोट होणार आहे. ऑब्जेक्ट फ्लोट इफ द बायोंट फोर्स इज लार्जर दॅन द वेट. म्हणजे हा जो काही बायोंट फोर्स आहे हा जर वेट पेक्षा जास्त असेल तर ऑब्जेक्ट फ्लोट्स, ऑब्जेक्ट हे फ्लोट होणार आहे. सेकंड द ऑब्जेक्ट सिंक इफ द बायोंट फोर्स इज स्मॉलर दॅन द वेट. जर हा जो काही बायोंट फोर्स आहे हा स्मॉल असेल तर ऑब्जेक्ट हे काय होणार आहे, सिंक होणार आहे. ऑब्जेक्ट सिंक होणार आहे जर बायोंट फोर्स जर लेस असेल वेट पेक्षा, ऑब्जेक्टच्या वेट पेक्षा. थर्ड द ऑब्जेक्ट फ्लोट इनसाइड द लिक्विड. ऑब्जेक्ट फ्लोट इनसाइड द लिक्विड इफ द बायोंट फोर्स इज इक्वल टू इट्स वेट. म्हणजे जो काही बायोंट फोर्स आहे तो इज इक्वल टू वेट ऑफ द ऑब्जेक्ट. हे जर असं असेल तर ऑब्जेक्ट काय होणार आहे, ऑब्जेक्ट फ्लोट inside the water or inside the liquid. दोन्ही फोर्स इक्वल असतील तर ऑब्जेक्ट हा लिक्विडच्या इनसाइड मध्ये फ्लोट होणार आहे.